आता पाहूयात दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 मध्ये। संधी साधू करणाऱ्यांना आता सोबत घेणार नाही, भाजपासोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही। दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र येणाऱ्यावर पवारांचं मोठं वक्तव्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास पवारांचा विरोध कायम। प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार, शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार विचारधारेचे पक्के आहेत, शाहू फुले आंबेडकरांवर त्यांची श्रद्धा कायम आहे। भाजपासोबत जाऊन वाटले त्यांना शरद पवार घेणार नाहीत, संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाण। पवार कधी सरळ मार्गाने चालले नाही, उलटा अर्थ असू शकतो। शरद पवारांच्या राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विधानावरून संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। बोलायचं एक आणि करायचं एक, पवार मोदी शहांच्या थेट संपर्कात, त्यामुळे ते कधीही भाजपात जाऊ शकतात। अजित पवारांचं लोणनं घेऊन ते कशाला जातील, म्हणून त्यांनी भाजपासोबत गेलेल्यांना सोबत घेणार नाहीत असं वक्तव्य केलं असेल। लक्ष्मण हाकेंचा टोला। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचं गणित प्रस्तावावर अडलं, सूत्रांची माहिती। कोणत्या जागांसाठी प्रस्ताव द्यायचा, सेनेपुढे पेच। सूत्रांची माहिती, आमची ताकद जास्त, आमच्या अटीवर युती व्हावी, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। सूत्रांची माहिती। आरोप करण्याआधी मातोश्रीवरील मालकाला अघोरी पूजेबद्दल विचारा, वसंत मोरेंच्या गोगावलेंवरील आरोपांनंतर नितेश राणेंची टीका। निधी वाटपावरून शिवसेनेचे मंत्री अजितदादांवर नाराज, शिंदेंसमोर नाराजी बोलून दाखवली। सूत्रांची माहिती, तर निधी कमी पडणार नाही, शिंदेंचा मंत्र्यांना आश्वासन। प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोलेंमध्ये शाब्दिक चकमक। नाना पटोलेंसारखे नेते हे आता रिकामे झालेत, रिकामे झालेले लोक सध्या नेतृत्व करतायत। प्रफुल्ल पटेलांची पटोलेंवर टीका, तर मी तुमच्याशी मोठा भाऊ म्हणून सन्मानानं वागतो, नाहीतर कोणाचे कपडे कसे उतरवायचे हे मला माहिती आहे। पटेलेंचं पटेलांना प्रत्युत्तर।